हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द ब्युटिफुल प्लॅनेट ऑफ केमिस्ट्री. मी प्राध्यापक डी.के. सर आपल्या सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. बघा मित्रांनो, आपण एक काल क्वेश्चन अपलोड केला होता आणि त्या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन देण्यासाठी मी आज आपल्या समोर या ठिकाणी आजच्या व्हिडिओ सहित आलेलो आहे. आपल्याला आजच्या पिरियडमध्ये फ्लुइड्स काय असतात आणि फ्लुइडिटी काय असते हे शॉर्ट या पॉइंट मधून आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. सो लेट्स मूव्ह टुवर्ड टुडेज आर्टिकल, दॅट इज फ्लुइडिटी. पहा, या ठिकाणी आपला कालचा क्वेश्चन काय होता तो एकदा आपण सुरुवातीला या ठिकाणी हायलाइट करूया. आपला क्वेश्चन हा होता मित्रांनो की फ्लुइडिटी प्रॉपर्टी इज शोन बाय. फ्लुइडिटी नावाची जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी कोण शो करतो? पहिला ऑप्शन होता या ठिकाणी सॉलिड, दुसरा ऑप्शन आहे या ठिकाणी लिक्विड आणि तिसरा ऑप्शन आहे या ठिकाणी गॅसेस आणि चौथा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे बोथ बी अँड सी. इट मीन्स दॅट लिक्विड अँड गॅसेस. या क्वेश्चनचं आन्सर देण्यापूर्वी आपण फ्लुइडिटी काय असते याबद्दल आपण या ठिकाणी आधी चर्चा करूयात आणि त्यानंतर वळूयात आपल्या या MCQच्या आन्सरकडे. पहा, या ठिकाणी व्हॉट इज मीन बाय फ्लुइडिटी. तर फ्लुइडिटी म्हणजे काय, तर याला एक्सप्लेन करण्यासाठी या ठिकाणी एक आपल्या समोर डेफिनेशन आहे. व्हॉट इज दॅट? एनी मटेरियल. लक्षात घ्या, कुठलंही मटेरियल असेल दॅट कॅन नॉट सस्टेन अ tangential or shearing force when at the rest and that undergoes continuous change. यालाच आपण कंटिन्युअस डिफॉर्मेशन असं देखील म्हणतो आणि त्या मटेरियलच्या प्रॉपर्टीला काय म्हणायचं रे बाबा? फ्लुइडिटी. अँड दॅट मटेरियल इज कॉल्ड ॲज फ्लुइड. बघा, फ्लुइड आणि त्याची प्रॉपर्टी, त्या प्रॉपर्टीला म्हणायचं मित्र हो फ्लुइडिटी. त्या प्रॉपर्टीला काय म्हणायचं? फ्लुइडिटी. व्हॉट इज मीन बाय फ्लुइडिटी? कुठलंही एखादं मटेरियल ज्यावेळेस त्या मटेरियलवरती आपण शेअरिंग फोर्स किंवा टेंजेन्शियल फोर्स अप्लाय करतो त्यावेळेस तो कंटिन्युअसली काय होत जातो? डिफॉर्मेशन शो करत जातो. डिफॉर्मेशन म्हणजे काय? चेंज करत जातो. दॅट इज कॉल्ड ॲज फ्लुइड. आणि ज्यामध्ये ही प्रॉपर्टी असते दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज फ्लुइडिटी. एक एक्झाम्पल पाहू. विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल मी या ठिकाणी काय करतोय पहा. या ठिकाणी मी तुमच्या समोर एक सॉलिड घेतोय. सपोज दॅट दिस इज द सॉलिड. या सॉलिड वरती काय करतोय मी? फोर्स अप्लाय करतोय. म्हणजे मला याला जर बदलायचं असेल तर मला या ठिकाणी फोर्स अप्लाय करावा लागेल. फक्त एक काळजी या ठिकाणी असायला पाहिजे की तो फोर्स जो आहे, तो शेअरिंग फोर्स जो आहे, या सॉलिड मध्ये जो इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आहेत त्या फोर्स पेक्षा हा फोर्स जास्त असायला पाहिजे. पण ज्यावेळेस तुम्ही याला फोर्स अप्लाय कराल तेवढ्याच वेळासाठी तो काय दाखवतो रे बाबा? डिफॉर्मेशन. तेवढ्याच वेळासाठी काय दाखवतो तो? डिफॉर्मेशन. व्हेन वी रिमूव्ह द फोर्स दॅट डिफॉर्मेशन गेट स्टॉप. म्हणजे डिफॉर्मेशन त्याच्यानंतर पुढे होत नाही. पण हे झालं अबाउट सॉलिड. पण लिक्विड आणि गॅसेस यांच्या बाबतीत मात्र असं होत नाही. लिक्विड्स असतील किंवा गॅसेस असतील, तुम्ही लिटल फोर्स जरी अप्लाय केलात, छोटासा जरी फोर्स अप्लाय केलात, छोटासा फोर्स जरी अप्लाय केल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये काय व्हायला लागतं रे बाबा? कंटिन्युअस डिफॉर्मेशन व्हायला लागतं. कंटिन्युअस त्या ठिकाणी चेंज व्हायला लागतो. आणि असा कंटिन्युअस जर चेंज होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो रे बाबा? फ्लुइड्स असं म्हणतो. आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रॉपर्टीला काय म्हणतो आपण? तर फ्लुइडिटी. व्हॉट इज मीन बाय फ्लुइडिटी? दिट इज द प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड ऑन in which that material goes continuously deforming, continuously changing. That is called as a fluidity. मग बघा, इथे एक आयडियल एक्झाम्पल दिलेला आहे. पहा, आपण एक्झाम्पल जाऊयात. या ठिकाणी आपल्याला एक एक्झाम्पल दिलेले पहा. ज्यावेळेस आपण नॉर्मल स्विमिंग करतो, नॉर्मल स्विमिंग करत असताना हा जो वॉटरचा सरफेस आहे, हा जो वॉटरचा सरफेस आहे, या वॉटरच्या सरफेसमध्ये पर्टिक्युलरली काय करतो आपण? पहा, या वॉटरच्या सरफेसमध्ये ज्यावेळेस आपण उडी मारतो, उडी मारल्यानंतर
तिथलं जे वॉटर मॉलिक्यूल आहे थोडंसं बाजूला जातं आणि कंटिन्युअसली डिफॉर्म होत जातं, म्हणजे अशा लाटा तयार व्हायला लागतात, वेव्ज तयार व्हायला लागतात. याचा अर्थ काय, तुम्ही एकदा फोर्स अप्लाय केला, फॉर एक्झाम्पल बघू आपण काय म्हणतो, नीट लक्ष देऊ नाही का. समजा हा एक पाणी आहे, या पाण्याच्या भांड्यामध्ये फॉर एक्झाम्पल हे काय आहे, दिस इज द वॉटर. या वॉटरमध्ये समजा आपण एक छोटासा बाहेरून दगड टाकला. हा दगड इथं टाकल्यानंतर या दगडाच्या भोवताली कंटिन्युअसली काय तयार होतात रे, वेव्ज तयार होतात आणि त्या वेव्ज ट्रॅव्हल व्हायला लागतात. म्हणजे तो कंटिन्युअसली काय व्हायला लागला रे, डिफॉर्म व्हायला लागला. याचा अर्थ काय व्हायला लागला, चेंज व्हायला लागला. आणि ही जी प्रॉपर्टी असते, धिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज, काय म्हणतो आपण तिला, फ्लुइडिटी. फ्लुइडिटी म्हणजे थोडक्यात तो फ्लो होण्याची ॲबिलिटी, फ्लो होण्याची प्रॉपर्टी. आणि मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट इज दॅट, एक गोष्ट लक्षात ठेवा, फ्लुइडिटी नावाची जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी फक्त आणि फक्त कोण शो करतो, लिक्विड, आणि कोण शो करतो, गॅस. फ्लुइडिटी म्हणजे काय, कंटिन्यूअस चेंज व्हायला पाहिजे. नीट लक्ष देऊ नये का. व्हाट इज मीन बाय फ्लुइडिटी, फ्लुइडिटी का मतलब क्या होता है, वहां पे उसका डिफॉर्मेशन जो होता है वो डिफॉर्मेशन कंटिन्यूअस होना चाहिए, या तो उसके अंदर जो होने वाला चेंज है वो होने वाला चेंज भी किस प्रकार का होना चाहिए, कंटिन्यूअस होना चाहिए. एट दैट टाइम ओनली वी कॉल इट एज फ्लुइडिटी, एंड दिस प्रॉपर्टी इज shown only by liquids and gases. That's why the question is fluidity property is shown by, and the answer will be of this question is both C and D. म्हणजे फ्लुइड्सचे एक्झाम्पल्स जर कोण असतील तर त्याचे दोन एक्झाम्पल आहेत. पहिलं एक्झाम्पल आहे या ठिकाणी सॉलिड, लिक्विड आणि गॅस. यापैकी पहिलं एक्झाम्पल आहे पहा लिक्विड्स, आणि सेकंड एक्झाम्पल आहे गॅसेस. दीज टू स्टेट्स ऑफ मॅटर shows of fluidity, hence these two states are called as fluids. ठीक आहे. तर अशा पद्धतीमध्ये आजच्या आपल्या या व्हिडिओचं, या प्रॉब्लेमचं सोल्युशन या व्हिडिओ थ्रू आपण या ठिकाणी दिलेलं आहे. भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन क्वेश्चन सहित, अशाच एका नवीन व्हिडिओ सहित. तोपर्यंत स्टे ट्यून्ड विथ प्रोफेसर DK सर. या ठिकाणी आपण थांबू. हॅव अ गुड डे. थँक्यू.